काही तरुण नोकरी करत आहेत, परंतु त्यांना व्यवसाय करायचा आहे. काही व्यवसाय करण्याच्या वृत्तीचे आणि ते धाडस असलेले तरुण आहेत, परंतु नाईलाजांनी त्यांना परिस्थिती अभावी नोकरी करावी लागत. आज आपण जगामध्ये खूप उद्योगपती पाहतोय, तर हा कोणताही उद्योगपती हा नोकरी करून तयार झालेला नाही. आयुष्यभर नोकरी करावी अशी गरज तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यामध्ये उद्योजक होण्याची पात्रता नाही, किंवा ती पात्रता नोकरी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला व्यवसाय करता येईल. तुम्हाला इच्छा नसताना सुद्धा कराव्या लागतात. ह्या सर्व गोष्टी तुमच्या स्वभावावरती, तुमच्या नेतृत्व गुणावरती आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या निर्णय क्षमतेवर. व्यवसाय म्हणजे आपला वेळ आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहिजे असा आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी देणे म्हणजे व्यवसाय. व्यवसाय करण्यासाठी फार मोठी कंपनी स्वतःची असली पाहिजे असं काही नाही. तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता, मेंढी पालन करू शकता, शेळी पालन करू शकता, कुक्कुट पालन करू शकता. तुम्ही उभारलेला हा व्यवसाय हा तुमचं एकट्याचं भविष्य नाही, तर तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या कित्येक पिढ्यांचं भविष्य घडवत असतो. त्यामुळे हा नोकरीला कित्येक पटीने सरस हा व्यवसाय, तुमचा व्यवसाय केल्याचं समाधान हे जग जिंकल्यापेक्षा. महात्मा गांधी उगच म्हणले नव्हते खेड्याकडे चला, खेडी समृद्ध असली पाहिजेत आणि गावातली लोक हे त्यांचा रोजगार, त्यांचं आरोग्य आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या गावातच निर्माण व्हाव्यात, खेड्यातच निर्माण व्हाव्यात आणि पर्यायाने खेडी समृद्ध झाली तर पर्यायाने आपला देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार. नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शैलेश तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी नेहमीच शेतीपूरक व्यवसाय, शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, मी असाच एक नवीन विषय आपल्यासाठी आज घेऊन आलोय. ग्रामीण भागातील तरुण कष्टाच्या परिस्थितीतून आपलं माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचतात. कित्येक मुलं, पूर्ण कुटुंब त्यांच्या शिक्षणासाठी झटताना आपण पाहतो. 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतचे जे त्याच्या आवडीच्या क्षेत्राचे जे कोर्स आहेत ते शिक्षणासाठी केल्यानंतर सुद्धा शाश्वत नोकरीची शाश्वती त्या तरुणांना आज मिळताना दिसत नाहीये. काही तरुणांना नोकऱ्या मिळाल्याही असतील, परंतु त्या तुटपुंज पगारामध्ये ते त्यांचंच कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि ज्या आईवडिलांनी त्यांच्या कष्टाने त्या मुलांना शिक्षण दिलं, शिकवलं, त्यांच्याकडे सुद्धा पाहिला आता त्यांना वेळ नाही, अशा पद्धतीने त्यांचं बिझी शेड्यूल होऊन गेलेलं आहे. परंतु ह्या गोष्टीसाठी त्या तरुणांना मी जबाबदार धरणार नाही, परंतु वाढती बेरोजगारी, नोकऱ्यांवरती अवलंबून राहण्याचं प्रमाण, बेरोजगार तरुणांची संख्या जास्त असल्यामुळं पगारवाढ थांबवून कामगारांची केली जाणारी पिळवणूक, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी यासाठी जबाबदार आहेत. आणि मग पोटाची खळगी भरण्यासाठी जे 8 तासाची नोकरी होती 10 तासावर गेली, अगदी 12 तासापर्यंत सुद्धा आता मुलं काम करताना दिसत आहेत. परंतु मला त्या सगळ्या तरुणांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमची नोकरी इतकं कष्ट करून, एवढं काम करून, एवढं रात्रंदिवस काम करून सुद्धा तुमच्या ऐन उमेदीतला तारुण्यातला वेळ तुम्ही जर त्या कंपनीला किंवा त्या नोकरीसाठी देत आहात, तरी सुद्धा तुमची नोकरी सुरक्षित आहे का? तर नसेल तर मग आपला उमेदीचा काळ जर आपण एखादा व्यवसाय करण्यासाठी घालवला असता तर आपलं भविष्य घडलं नसतं का? मित्रांनो, नोकरी ही फक्त आपल्याला जगवत असते, परंतु व्यवसाय हे आपलं भविष्य घडवत असतो. मित्रांनो, हाच विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे की व्यवसाय श्रेष्ठ आहे की नोकरी श्रेष्ठ आहे, की जर नोकरी करत आहात परंतु व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आणि व्यवसाय आणि नोकरी आपल्याला एकत्र करता येत असेल तर नेमकं ते कशा पद्धतीने केलं. नोकरी करत आहेत परंतु त्यांना व्यवसाय करायचा आहे. काही व्यवसाय करण्याच्या वृत्तीचे आणि ते धाडस असलेले तरुण आहेत, परंतु नाईलाजांनी त्यांना परिस्थिती अभावी नोकरी करावी लागत असेल. अशा वेगवेगळ्या संकटातून जाणाऱ्या तरुणांसाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंतही पाठवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण जगामध्ये खूप उद्योगपती पाहतोय, तर हा कोणताही उद्योगपती हा नोकरी करून तयार झालेला नाहीये. व्यावसायिक होण्यासाठी किंवा उद्योजक होण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ हा स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आणि स्वतःच्या व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याला द्यावा लागतो. व्यवसायामध्ये फार मोठी संधी असते.
नोकरी ही तुम्हाला मर्यादित ठेवते, परंतु व्यवसाय हा तुम्हाला पुढे घेऊन जात असतो, नेहमी पुढे घेऊन जात असतो आणि तुम्हालाच नव्हे तर तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या भविष्य सुद्धा उज्ज्वल होत असतं. म्हणून हा नोकरीपेक्षा व्यवसाय हा सरस असल्याचं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं. परंतु व्यवसाय करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. परिस्थिती अभावी, भांडवलाअभावी काही लोकांना नोकरी करावी लागते. नोकरी कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकानेच केलेली असते. पण आयुष्यभर नोकरी करावी अशी गरज तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यामध्ये उद्योजक होण्याची पात्रता नाही किंवा ती पात्रता संपलेली आहे. स्वतःचं भविष्य घडवण्याची भली मोठी संधी तुम्ही गमावताय हे लक्षात असू द्या. मित्रांनो, नोकरीची सध्या परिस्थिती किती भयानक आहे याचं चित्र तुमच्या जर कुणी जवळपासचा मित्र कुणी नोकरी करत असेल किंवा पुण्या मुंबईला राहत असेल तर आवर्जून त्याच्याशी या गोष्टीवरती चर्चा करा. तुमच्या लक्षात येईल किंवा तो तुमच्या लक्षात आणून देईल. मर्यादित पगार, वाढत्या महागाईमुळे होणारा खर्च, होणाऱ्या ट्रान्सफर म्हणजे तुमच्या बदल्या, त्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये खर्चाचं प्रमाण आणि त्याच पद्धतीने शहरांमध्ये असलेली अशांतता, वाढती गुन्हेगारी, बकालपणा आणि तसंच आपल्या कुटुंबावरती त्याचे होणारे परिणाम. प्रमाणे नोकरीमध्ये असलेला कामाचा अतिताण, कामाचे अतितास आणि ह्याच प्रेशर खाली या दबावामुळे बळी पडणारी मानसिक आरोग्य बिघडण्याची भीती आणि तसेच बिघडलेल्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची तुमच्यावर असलेली अपरिहार्यता सुद्धा तुमच्यासाठी नाईलाजाची गोष्ट नोकरीमध्ये तुम्हाला सहन करावी लागते. एवढं करून सुद्धा जर तुमची नोकरी गेली तर तुमच्या मागे काय, कसल्याही पद्धतीचं भविष्य नाही, फ्युचर नाही, स्वतःमध्ये कोणतेही कौशल्य तुम्ही डेव्हलप केलेली नसतील तर तुम्हाला त्याचा नक्कीच त्रास होईल. 4-2 भौतिक वस्तू सोडल्या तर आपल्याला नोकरीने काहीच दिलं नाही ही भावना तुमच्या मनात तयार होऊन हे तरुण निराशेच्या वाट्यावरती जाताना तुमच्या भविष्याची आणि तुमच्या वेळेची तर चिंता तुम्ही नाही केली तर कोण करणार आहे या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला शोधावं लागणार आहे. म्हणून जर तुम्हाला एखादा व्यवसाय खुणावत असेल, तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल आणि तुम्हाला स्वतःच नोकरीमध्ये भविष्य नाही हे जाणवत असेल तर तुम्ही योग्य विचार करताय. नोकरीचा सगळ्यात मोठा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे तुमच्यामध्ये असलेले नेतृत्व गुण, तुमच्यामध्ये असलेली निर्णय क्षमता, ह्या गोष्टींवर सुद्धा नोकरीचा परिणाम होतो. कारण सतत असलेला कामाचा तणाव, वरिष्ठांकडून दिलेले आदेश पाळण्याची तुम्हाला नाईलाज आणि गरज नसताना सुद्धा काही गोष्टी तुम्हाला इच्छा नसताना सुद्धा कराव्या लागतात. ह्या सर्व गोष्टी तुमच्या स्वभावावरती, तुमच्या नेतृत्व गुणावरती आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या निर्णय क्षमतेवरती आणि कार्यक्षमतेवरती बाधा निर्माण करतात आणि त्यामुळे तुमचं नोकरी हे न दिसणारं नुकसान ही नोकरी करत असते. त्यामुळं मित्रांनो, व्यवसाय हा कधीही नोकरीपेक्षा चांगला आहे. व्यवसाय म्हणजे नेमकं काय, तर व्यवसाय म्हणजे आपला वेळ आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहिजे असा आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी देणे म्हणजे व्यवसाय करणे. व्यवसायामध्ये सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला मिळत असते ती म्हणजे समाधान. कोणतीही गोष्ट आपण पैसा मिळवण्यासाठी करतो, परंतु यामधून तुम्हाला पैसाही मिळेल, आनंदही मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःच्या व्यवसायाचे स्वतः मालक असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचं एक समाधान सुद्धा मिळून जाईल. जितका व्यवसाय तुम्ही व्यवस्थितपणे कराल, चांगला कराल, जास्तीत जास्त वेळ त्याला द्याल, चांगल्या पद्धतीने वेळ द्याल, योग्य पद्धतीने तुम्ही जर तुमच्याकडे निर्णय क्षमता असेल आणि भांडवलाची गुंतवणूक आणि जवळ असलेल्या कल्पना ह्या खरंच जर चांगल्या असतील आणि त्यांना जर योग्य वळण तुम्हाला देता आलं तुमच्याकडे असलेले विक्री आणि वितरण कौशल्य आणि या हे सुद्धा तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी तुम्हाला फार मोठी मदत करतात. आणि त्यामुळं नोकरीमध्ये जी मर्यादा आहे, तुम्हाला मिळणाऱ्या इन्कमची, तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाची जी मर्यादा आहे ही या व्यवसायामध्ये त्याची मर्यादा राहत नाही आणि तुम्ही तुमच्या स्वतःची जास्त प्रमाणामध्ये प्रगती. मित्रांनो, मग ह्या ग्रामीण भागातील जे तरुण आहेत त्या तरुणांनी नेमकं नोकरी तर करायची नाहीये, व्यवसाय करायचा हा जर निर्णय घेतला असेल तर उत्तम. मग व्यवसाय नेमका कोणता करायचा? व्यवसाय करण्यासाठी फार मोठी कंपनी स्वतःची असली पाहिजे असं काही नाही. तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता, मेंढी पालन करू शकता, शेळी पालन करू शकता, कुक्कुट पालन करू शकता. त्याचप्रमाणे भाजीपाल्याची विक्री करणं, वितरण करणं, त्याचे ट्रान्सपोर्ट करणं,
त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगामध्ये जर तुमच्या आसपास जर दुधाचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही दुधावर प्रक्रिया करणारे, दुग्धजन्य पदार्थ निर्माण करणारे एखादा प्रक्रिया उद्योग उभारू शकता. तुमच्याकडे ऊसाची शेती असेल तर तुम्ही ऊसापासून गूळ निर्माण करणारे, काकवी निर्माण करणारे, त्याचे बाय प्रोडक्ट बनवणारे, गूळ पावडर बनवणारे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही अशा भागामध्ये असाल की तिथे काही गव्हासारखं धान्य असेल किंवा मका असेल तर त्याची भरड करून तुम्ही ते विकण्याचा किंवा त्याचं पीठ करून विकण्याचा असे वेगवेगळे सुद्धा व्यवसाय तुम्हाला करता येऊ शकतात. तर मित्रांनो, व्यवसाय कोणताही छोटा किंवा मोठा नसतो. काम कोणतं चांगलं किंवा वाईट नसतं. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवरती तुमच्या कामाचा दर्जा वाढत असतो. त्यामुळं कोणतंही काम असू द्या, त्याची कसली लाज बाळगू नका. उत्तम पद्धतीने आणि मनापासून त्या व्यवसायामध्ये जर काम केलं तर मात्र आपण आपली प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. स्वतः मालक असणं, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, वेळेनुसार आपल्या वेळेनुसार आपण कामाचे तास ऍडजस्ट करू शकतो. नोकरीमध्ये आपल्याला ती मुभा नसते. ठराविक वेळेमध्ये जाणे आणि ठराविक वेळेमध्ये काम करणं हे जे याचं स्वातंत्र्य मात्र स्वतःच्या व्यवसायामध्ये तुम्हाला मिळत असतं. नोकरीच्या निमित्ताने कितीतरी तरुणांना 2 ते 3 तासापर्यंत प्रवास करावा लागतो. त्यानंतर नोकरीचे जे 8 ते 10 तास म्हणजे 12 ते 13 तास अगदी घराच्या बाहेर या तरुणांना राहावं लागतं. तर मित्रांनो, नोकरीमध्ये जर 12-13 तास काम केल्यानंतर तुम्ही आपण कुटुंबाला किती वेळ देऊ शकतो याचा पण आपल्याला विचार करायला लागेल. तसं व्यवसाय करणारा व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांना गावातच हा रोजगार निर्माण करत असल्यामुळं त्याला आपल्याच लोकांशी बरोबर राहता येतं. त्यांच्याबरोबर त्याला वेळ घालवता येतो. आणखी एक बाब, नोकरी करत असताना आपल्याला कोणतीही सरकारी योजना किंवा अनुदान मिळत नाही. परंतु व्यवसाय करत असताना तुम्ही व्यवसायामध्ये पडावं म्हणून सरकारी योजना असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला त्यावरती जातनिहाय किंवा तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला अनुदान मिळत असतं. त्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला यातून फायदा घेता येतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये नोकरी ही फक्त तुम्हाला पैसा मिळवून देते आणि तो मर्यादित प्रमाणामध्ये देते. आणि ज्यावेळी तुमची नोकरी संपते त्याचा फायदा आपल्या इतर कुटुंबातल्या लोकांना होत नाही. परंतु कोणताही व्यवसाय जर तुम्ही स्थिर स्थावर केला, उभा केला तर त्यातून मात्र तुमच्या नंतर तुमची पुढची पिढी त्यांच्यासाठी व्यवसाय हा पूर्ण सेट झालेला त्यांना मिळतो आणि तो व्यवसाय तिथून पुढे चालवला जातो. त्यामुळं तुम्ही उभारलेला हा व्यवसाय हा तुमचं एकट्याचं भविष्य नाही तर तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या कित्येक पिढ्यांचं भविष्य घडवतं. जर व्यवसाय करण्याचा तुमचा निर्णय झाला असेल तर तुम्ही जरूर, तुमचं स्वागतच आहे. तुम्ही कोणताही व्यवसाय तुमच्या आवडीचा करू शकता. परंतु व्यवसाय करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. ते म्हणजे तुम्ही ज्या व्यवसायाची निवड केलेली आहे त्या व्यवसायावर पूर्ण तुम्ही माहिती करून घ्या. त्याबद्दल काही ट्रेनिंग, प्रशिक्षण असतील, शिबिर असतील तर ते घ्या. त्याच्यामध्ये अगोदरपासून काम करणाऱ्या लोकांची सल्लामसलत करा. युट्यूब वरती आणि इतर माध्यमांवरती या विषयावरती काही अधिक माहिती मिळते का त्या पहा. त्या गोष्टींची नोंदी ठेवा. आपल्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल निर्माण कसं करता येईल त्याच्याबद्दल काम करा. जर तुम्हाला भांडवल लागणार असेल तर ते कोणत्या मार्गाने आपण घेतलं तर आपल्याला जास्त फायद्याचं आहे. थोडक्यात काय, तर कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहेत, किती त्या गोष्टींचा विचार करून आपल्याला किती व्याज भरावं लागतंय, किती हप्ता येतो याची बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी तुम्हाला शक्य होईल तितक्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा. जिथं तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला पीएमईजीपी असेल, मुद्रा योजना असेल किंवा नाबार्डची काही योजना आहे का, सरकारी काही योजना आहे का, यामध्ये आपला व्यवसाय बसतोय का याची चाचपणी करा. ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर योग्य ठिकाणाहून भांडवल गोळा केल्यानंतर आपल्या व्यवसायाची, ज्या आवडीच्या व्यवसायाची संपूर्ण ज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही व्यवसाय सुरू करा. आणि सुरू करताना मात्र छोट्या प्रमाणावर सुरू करा. ज्यावेळी तुम्ही व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू कराल आणि त्याचा तुम्हाला अनुभव येत जाईल आणि तुमच्या आवडीचं जरी क्षेत्र असलं तरी त्या क्षेत्रामधल्या बारकाव्याच्या गोष्टी तुमच्या ज्यावेळी लक्षात येतील त्यावेळी मात्र तुम्ही हळूहळू तुमच्या पात्रतेनुसार आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही व्यवसायाची वृद्धी करू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नोकरी आणि व्यवसाय, मी तर नोकरी करतोय पण मला व्यवसाय करायचा आहे, तर मग मी यामध्ये नोकरी करू की व्यवसाय करू? मित्रांनो, नोकरी आणि व्यवसाय तुम्हाला सोबत करता येईल. परंतु नोकरी करत असताना भांडवल निर्मिती करण्यासाठी, पूर्ण नॉलेज मिळवण्यासाठी आणि
आपल्या वेळेची किंमत कळण्यासाठी आपल्याला नोकरी पण गरजेची आहे. नोकरी करत असताना आपले किती तास जातात आणि आपण इतरांसाठी किती तास देतो, ही शिस्त जर आपण आपल्या व्यवसायामध्ये ठेवली, जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या व्यवसायासाठी जर दिला, तर आपल्याला याच्यामधून नक्की फायदा होऊ शकतो. व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याच मित्रांना असं वाटत असेल की मी आज नोकरी करतोय परंतु मला व्यवसाय करायचा आहे, तर मग मी नेमकं कसा केला पाहिजे. तर मित्रांनो, नोकरी करता करता सुद्धा तुम्हाला व्यवसाय करता येईल. तुम्ही भविष्यामध्ये जो उद्योग उभारणार आहात, व्यवसाय करणार आहात, त्याची पायाभरणी तुम्ही तुमची नोकरी चालू असताना सुद्धा करू शकता. मित्रांनो, नोकरीच्या वेळेमधून तुम्हाला जे 1 ते 2 तास मिळणार असतील, तर तुम्ही तुमच्या या आवडीच्या व्यवसायाबद्दलचे बारकावे समजून घेण्याकरिता तुमचं ज्ञान वाढवणं, त्याच्याबद्दलच्या माहिती जमा करणं, ह्या गोष्टी सुद्धा आपण यामध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे छोट्या प्रमाणामध्ये आपण व्यवसाय सुरू करून त्याच्यामधले बारकावे समजून घेऊ शकतो. आणि ज्याप्रमाणे जसा वेळ मिळेल आणि जसं तुमच्याकडे भांडवल निर्मिती होईल आणि तुमची आवश्यकता वाढेल, त्याप्रमाणे तुम्ही हा व्यवसायाची वृद्धी करून तुम्ही हळूहळू हा व्यवसाय वाढवा. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या व्यवसायामधून तुमच्या पगाराच्या निदान निम्मा नफा जर मिळत असेल, म्हणजे तेवढं उत्पन्न तुम्हाला घरी सुरू झालं असेल, तर तुम्ही नोकरी सोडायला हरकत नाही आणि हा व्यवसाय तुम्ही जास्त प्रमाणामध्ये आणि पूर्ण वेळ देऊन जर केला, तर नक्कीच तुम्हाला या व्यवसायामध्ये जास्तीचे पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःचा व्यवसाय केल्याचं समाधान हे जग जिंकल्यापेक्षा कमी कधीच नसतं. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. संकट येत असतात, संघर्ष करा आणि या संघर्षातून आणि संकटातूनच प्रत्येक व्यावसायिकाला जावं लागतं आणि तो व्यवसाय त्यातून घडत असतो. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे, शहराकडे जाण्याचा मोह टाळा. आपल्याच गावामध्ये आपला व्यवसाय जर उभा केला, तर तुम्ही तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाचं, पुढच्या पिढीचं आणि तुमच्या गावाचं सुद्धा भविष्य तुम्ही निर्माण करू शकता. महात्मा गांधी उगच म्हणले नव्हते, खेड्याकडे चला, खेडी समृद्ध असली पाहिजेत आणि गावातली लोक हे त्यांचा रोजगार, त्यांचं आरोग्य आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या गावातच निर्माण व्हाव्यात, खेड्यातच निर्माण व्हाव्यात. आणि पर्यायाने खेडी समृद्ध झाली तर पर्यायाने आपला देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नवीन तरुणांना आणि उद्योगामध्ये पडण्याची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांना शुभेच्छा आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून काही तुम्हाला विषय सुचवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.